नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल तर काहीच शूट वगैरे झालं नाही, तुम्ही कालचा व्लॉग तो बघितलाच असेल. तर मोठ्या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला दाखवलं. शूट तर झालं नव्हतं काल, पण फुल एन्जॉय हा असा दिवस होता. मस्त वाटलं, बाहेर कधीतरी जावं असं वाटतं, कधीतरी आपल्याला छानसं भारी वाटतं. विशू ते आवाज कमी कर ना, टी व्हीचा आवाज कमी कर. विशू छान असं ती माशान बेड असतो ना, तर ते बघतोय का बघा इथं. छान आहे ना, मस्त तो कार्टून बघतोय. आणि काय खातोय तू? खजूर खातोय ना? हां, खजूर खातोय, खात खात कार्टून बघतोय. आणि म्हटलं चला आता व्हिडिओला स्टार्ट करावं. ऑलरेडी उशीर झालाय, 12:30 वाजले. सगळी कामं आवरलीत, व्हिडिओचे पण काही कामं झालीत, काही बाकी आहेत. पण म्हटलं बघू आता अपलोड होतोय तोपर्यंत आपला व्हिडिओ पण घ्यावा. आणि विश्व आवाज कमी कर ना बाळा, त्या आवाज म्हणजे ह्याच्यामध्ये जातो व्हिडिओमध्ये. तर असो. आणि सकाळचा स्वयंपाक तर बनवला होता, साधी भाजी भाकरी बनवली होती, मुलंही घरी होते. आणि संध्याकाळी म्हटलं मस्त थालीपीठ बनवावं. पण आत्ता विशू म्हणते खिचडी बनव, हे ना विशू? विशूला खिचडी खूप आवडते. तर मग म्हटलं चला आता खिचडी बनवते. तर खिचडी शाबूची नाही, काल शाबूची खिचडी खाल्ली. एक दिवस जरी खाल्ली तरी नको वाटती. पण आज तांदळाची खिचडी बनवते. आणि माझं इकडचं व्हायचं काम, काल मी हा ब्लाऊज थोडाच शिवला होता, म्हणजे थोडा नाही, थोडा अस्तर जॉईन केलं होतं. आणि तितक्यात लगेच म्हटले चल बाहेर जाऊयात. मग लगेच गेले परत. जे की तुम्हाला दाखवलं, आम्ही फ्लॅटवरती गेलो होतो आमच्या. तर बघा. आणि मग इथं आता हा एक ब्लाऊज घेतला होता मी शिवायला, त्याचा दोरा वगैरे लावलेला होता, फक्त प्रिन्सेसची कटोरी होतं, त्याचा अस्तर जोडलं आणि मग गेले. मग काय, मग तिथून यायला उशीर झाला. मग मी काय शिवायला नंतर नाही बसले. म्हटलं असं एखादा दिवस जातो असाही, कारण थोडासा आरामही पाहिजे. थोडं फ्रेश वातावरणामध्ये गेल्यावर भारीही वाटतं. सतत घरात 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 नको वाटतं. पण असं काम आहे त्यामुळं मलाही अगदी मन लावून मी काम करते, त्यामुळं मला भारी वाटते, तसं काही नाही. पण कधीतरी मुलांनाही बाहेर नेणं, मुलांसोबत बाहेर जाणं, एन्जॉय करणं, हे सगळ्यांनाच आवडतं, कोणाला नाही आवडत. चला मग त्याच्यामुळं मग कालचा दिवस तसाच गेला. आणि काल काहीच नाही शिव. म्हटलं आज हे 2 ब्लाऊज कंप्लीट करावे. आणि त्याचबरोबर मी काही रात्रीचं कटिंग करून ठेवले होते, जे की आहे बघा, 1 2 आणि 3 ब्लाऊज आहेत. 1 2 3 ब्लाऊज आहेत. तर ते 3 ब्लाऊज मला आज शिवायचे आहेत. तर 3 आणि ते 2 असे 5 ब्लाऊज शिवायचे आहेत. पण त्या अगोदर मी एक ब्लाऊजचं कटिंग पण करायचे, त्याचं मला शूट दाखवायचं आहे. आणि त्याचबरोबर खिचडी करते, जेवण करते आता. आणि मग मात्र हे करते, खिचडी म्हणजे खिचडी भात, आपला मस्त मसाले भात करते. आणि आता विशूला पण जेवण करायचे. आणि सोनू गेलेली आहे तिच्या मैत्रिणींच्या इथं, काहीतरी सुवासनी का काहीतरी, म्हणजे ती सुवासनी नाही, ते कुमारी का काहीतरी जेव घालणार आहेत, तर तिथं गेली जेवायला. तर म्हटली मम्मा मी लगेच येते पटकन जेवण करून, तोपर्यंत तुझे कामं आवरून घे. आणि चला म्हटलं आता पटकन मी खिचडी बनवते, जेवण करते आणि मग कामाला लागते. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. खिचडी बनवली आणि विशू पण खाते. काय लोणचं थोडंच घेते, दाखव ना मस्त खिचडी. तर मी सोयाबीन वगैरे टाकून मस्त अशी खिचडी बनवली. आणि ही आईने लोणचं आणलेलं आहे गावाकडून बनवून, मस्त गोड आंबट गोड लोणचं आहे, खूप टेस्टी लागते. आजीने बनवून आणलेलं लोणचं लय आवडतं आम्हाला. आजीला सगळं इतकं टेस्टी नाही लोणचं, आणि खिचडी बरोबर इतकं भारी लागतंय ना, मला भारी लागतं. आता पहिलं खाऊन घेते आणि मग शिवायला बसते. करू का बंद झालंय? बाय म्हण. शिवायला बसले होते, फ्रंट पार्ट माझा तयार झाला. 1-2 कस्टमर येऊन गेले, त्यामध्ये पण बराच वेळ गेला. नंतर मग शिवायला बसले. आणि हा एक ब्लाऊज होता, तो की मी थोडासा काल केला होता. आणि आज आता ही फ्रंट साईड पूर्ण केली. आणि ही जी बॅक आहे, तर बॅक अजून करायचं राहिला आहे. आणि जो इथं बघा बाहीचा अशा पद्धतीने फुगा बाही बनवलेली आहे. तर ही ज्यावेळेस आपण घालतो ना, त्यावेळेस मात्र इतकं मस्त वाटते ना, खूप मस्त वाटते. माझी सुद्धा एकदम ब्लाऊजच्या आहेत अशा बाई. तर बघू शकता तुम्ही, इथं या जवळून दाखवते.
तर बघा ह्या अशा पद्धतीची बाही आहे. आता ज्यावेळेस इथून खालून मी कपडा जसा आहे तसाच कटिंग करून घेत असते, सिंपल बाहीच कटिंग करून घेत असते अस्तरची. आणि त्यानंतर वरती आपलं हे जे मेन फॅब्रिक आहे ब्लाऊज, ते ब्लाऊज काय करत असते की खूप जास्त कटिंग करायचं, म्हणजे जेवढं आपल्याकडे एक्स्ट्राचा कपडा आहे तेवढं कटिंग करायचं. आणि त्यानंतर मग जेवढ्या चुन्या पडतील तेवढ्या आपल्याला इथं मध्यभागीच टाकायच्या, इकडून जास्त टाकायच्या नाही, कारण ह्याच्यातून तर आपलं 2.5 इंच 2 इंच फिटिंगमध्ये जातं. आणि फक्त हे समोर आपल्या इथं फुगा यायला हवा. ज्यावेळेस हे बाही घालतो ना आपण त्यावेळेस मात्र अशा पद्धतीने फुगा येतून खूप मस्त दिसतो. त्याचा लुक भारी दिसतो फुग्याच्या बाईचं. याचा कटिंग स्टिचिंगचा एखादा सेपरेट व्हिडिओ बनवून आपल्या फॅशन डिझायनर चॅनलवरती मी नक्की टाकेल. तर हा ब्लाऊज मी आता कंप्लीट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. चला म्हटलं चला आता हे पण लगेचच जे राहिलेला बॅक पॅट आहे तो पण पार्ट पूर्ण करून घ्यावा. ज्यावेळेस सुळसुळीत कपडे असतात ना तर खूप त्रास देतात. त्यावेळेस तुम्ही ना टाचण्या लावून फिनिशिंग करत जा, शक्यतो नवीन असाल तर. कारण कसं होतं, फिनिशिंग खूप जास्त महत्त्वाचं असतं नवीनसाठी तर खूपच जास्त. आता माझ्यासारखं कसं जे जुने म्हणजे आता खूप दिवसाचं ब्लाऊज शिवत आहेत किंवा अनुभव आहे आणि हाताला वळण लागलेलं आहे, त्यावेळेस मात्र मग काय होतं की आपल्याला सवय लागलेली असते. त्याच्यामुळे माझे दोन्ही पण ब्लाऊज रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा. मस्त असे ब्लाऊज मी रेडी करून घेतलेत, जे की त्या दिवशीचे 2 राहिलेले होते कटिंग केलेले. तर पाहू शकता अशा पद्धतीने ही फिनिशिंग वगैरे परफेक्ट आलीच पाहिजे ताईंनो, तरच ब्लाऊजला फिनिशिंग असेल तरच तुमचं गिराईक वाढेल किंवा तुमचा हातात छान असा ब्लाऊज शिवण्यासाठी साफ झालेला असेल. तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला अगदी डीपमध्ये जाऊन सांगायची कुठलीच गरज नाही आहे, तुम्हाला आपोआप समजायला लागतं. तर माहिती तर पाहिजेच बरं का, पण तरीसुद्धा सांगते तुम्हाला. आणि ही अशा पद्धतीने फुगाबाई बनवली, इतकी सुंदर दिसती नाही घातल्याच्या नंतर, खूप मस्त वाटते. तर बघा अशा पद्धतीची बाई आहे आणि सेम छान असा ब्लाऊज करून घेतलेला आहे. ह्याला फक्त थोडासा पान सेप दिला आणि ह्याला गोलगळा दिलेला आहे. तर ब्लाऊज झालेत. आता हे बाकीचा पसारा पण आवरायचा आहे, पण आत्ताच नाही. मला आता ते बाकीचे पण काही ते 5 ब्लाऊजचं टार्गेट तर मी ठरवलं होतं, पण नाही झाले. आता जे कट करून ठेवलेले होते बाकीचे ते त्यातले एखादा तरी बघते, 1-2 तर होतीलच. झाले तर करणारच आहे मी 5 पण पूर्ण, म्हणजे 2 तर झालेत, फक्त 3 राहिलेले आहेत, तर ते सुद्धा मी पूर्ण करणार आहे. आणि मिसळ खाते मस्त डाळीम. तर बघा आता चला पटकन झटकन, कारण ऑलरेडी माझ्याकडं खूप लेट झालं. 1-2 जणी गिराईक येऊन बसले ना तर मग काय कवर गप्पा गोष्टी चालत आहेत. तर मग हे 3 ब्लाऊज येतात ते इथले घेते आता पटकन. चला तर चहा बनवला आहे माझ्या लेकीने, आणि विशालला दूध चहा लागतो आणि सोनूला ब्लॅक चहा लागतो, म्हणजे काळा चहा, आणि मला सुद्धा. तर मस्त चहा बनवला आहे आणि चला विशाल तर बाहेर खेळते, पण सोनू मात्र एन्जॉय करते. विशाल चल ना, चल दूध पिऊन जा परत, चल. तर चला आता हा बनवून घेते, सॉरी चहा पिऊन घेते. आणि हा माझा मी शिवायला चाललेला होता. प्रिन्सेसची कटोरी आहे, तर मी त्यातली एक पट्टी तयार केली, बाही तयार केली आणि ही पण तयार केली. तर आता हे अगोदर चहा बिस्किट खाऊन घेते आणि मग पटकन कामाला लागते. अरे बापरे विशू, काय करतो तू? बिस्किट खातो. सोनू आमची चहा खूप छान बनवते. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, मस्त चहा बनवते. डोकं फ्रेश होतं. अगोदर चहा पिते मग कामाला. स्टेशनवर बसले की लगेच लाईट गेली. पण असं आता काय करते मी, आता जे शिवलेले 2 ब्लाऊज आहेत ना त्याचे हुक लावून घेते आणि त्यांना फोन करून सांगते की ब्लाऊज झालेले आहेत की घ्यायला या म्हणून. म्हणजे कसं पटापट कामं उरकून जातात. मग बसण्यापेक्षा काहीतरी करते. आता त्याला पहिले हुक लावून घेते. आणि हे ब्लाऊज जरी राहिले तर एका मापाचेच 3 येतं, ते उद्याच्याला घेते, कारण त्यातला एक वर्कचा ब्लाऊज आहे शिवायचा. तर बघा जो की मी कट करून ठेवला आहे, बघा पूर्ण वर्क आहे बरं का, खूप हेवी वर्क आहे मस्त. तर चला आता मी एवढं आवरून घेते, कारण लाईट तर गेलेली आहे आणि संध्याकाळी खूप लवकर अंधार पडतो आहे आता एवढ्यामध्ये, कारण आभाळ आलेलं आहे. विशू कुठे गेला? त्यानंतर मग काय घेतलं आवरायला. आता म्हटलं हुकच लावून घेते, मग तुम्हाला सांगितलं तसंच अगोदर हुक लावून घेते म्हटलं, लाईटही येईल तोपर्यंत. आणि मग तुम्हाला हुक कशी लावायची ते पण पुढे दाखवते, व्हिडिओ कंटिन्यू करा.
आणि हुक लावताना कसं प्रत्येक बऱ्याच ताई मला विचारतात की ताई तुम्ही हुक कोणत्या क्वालिटीची लावतात किंवा हुक लावताना आम्हाला एकदा जवळून दाखवा. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळा शेअर केलं आहे आणि फॅशन डिझायनर चॅनलवर त्याचे फुल व्हिडिओसुद्धा आहेत. आपल्याला दोऱ्याचे आय कसे बनवायचे, जे आपण हुक लावतो ते, आणि परत हुक कसे लावायचे परफेक्ट पद्धतीने, कोणते लावायचे, सर्व डिटेल माहिती मी त्यावरती दिलेली आहे. परत अजून एकदा तुम्हाला याच्यावरती पण देते, जी की माझी मैत्रीण मला आणून देते. आणि त्यानंतर हा एक हुक वापरते मी. आणि कोणता आहे, कोनिका डिलक्स. हा कोनिका डिलक्स हुक आहे हा, आणि हा एक कंपनीचा आहे. पण जे हा हुक आहे ना हे खूप छान आहे, आणि कंपनी पण चांगली, क्वालिटी पण चांगली आहे हुकाची. लवकर ह्या हुकाला गंज चढत नाही. तशी तर हे पण चांगलेच आहे, चांगलीच क्वालिटी आहे, मी नाही म्हणत नाही खराब आहे म्हणून, दोन्ही पण चांगली क्वालिटी. आणि अजून एक आहे सोना चांदी हुक असं एक आहे, नाही का, तू इथल्या दुकानातून आणून कधी कधी कमी पडल्यावर. तर ते खूप छान आहे. ज्यावेळेस मी आणेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल, जेणेकरून तुम्हाला हुक आणण्याची काहीतरी आयडिया येईल हुक लावण्यासाठी. कारण कसं कस्टमरला चांगलं द्यायचं, सर्व्हिस चांगली द्यायची, त्याचबरोबर आपण जो मटेरियल वापरतो ते पण चांगलं द्यायचं. जर चांगलं दिलं आपण तरच त्यांचे ब्लाऊज खूप छान पद्धतीने टिकतात आणि कस्टमर ते वारंवार आपल्याकडं येत असतात. ठीक आहे, ते चला आता पटकन हुक लावून घेते. करू बंद. खूप उशीर झालाय, आता लाईट बी आली नेमकं, तर बघते आता एवढी हुक लावते, मग तेवढं ब्लाऊज कम्प्लीट करते. चला आज मी तुम्हाला ना जवळून हुक कसे लावायचे ते दाखवते, म्हणजे जवळून दाखवते हुक कसे लावायचे. तर बघा, हे अशा पद्धतीने मी हुकाला धरतीये आणि अशा पद्धतीने मी लावत असते हुक लावताना आपल्याला प्रत्येक गोष्ट पॅक करून घ्यायची, म्हणजे प्रत्येक धागा. तर बघा आता अगोदर तुम्हाला लावून दाखवते. हुक असं धरायचं, एका अंगठ्याच्या बोटाने अर्ध हुक धरायचं आणि एका साईडचं जे होल असतं त्याच्यावरती आपल्याला खालून सुई घालायची, वरतून काढायची. जसं खालून कपड्यातून सुई घालायची आणि वरती होलमधून काढायची, खालून कपड्यातून सुई घालायची, वरती होलमध्ये काढायची. दोन्ही पण जे होल असतात त्याला आपल्याला छान असं पॅक करून घ्यायचं. 3 ते 4 वेळा असं रिपीट करायचं. त्यानंतर वरचं टोक असते ना, त्या वरच्या टोकाला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्याच्या आतमधून सुई घालायची आणि खालून सुई घालायची आणि आतमधून दोरा व्यवस्थित आला पाहिजे. त्याच्यावर तिथं पण 3 वेळा तसं करायचं आणि खाली यायचं आणि गाठण पॅक करून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने जर हुक लावले ना तर हुक कुठेच निघणार नाहीत आणि एकदम परफेक्ट हुक बसतात. अशा पद्धतीनेच तुम्ही हुक लावा. कारण हुक बघा वरून सुद्धा अजिबात आपला धागा वरती दिसत अजिबात नाही आहे. ज्यावेळेस आपण हुकाची पट्टी डबल फोल्ड करतो त्यामुळं ते आतमध्येच आपले धागा गुंतला जातो, वरती अजिबात कपड्यावरती धागा दिसत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपण हुक लावतो आणि वरतून ते धागे दिसतात, मग ते अजिबात चांगलं नाही दिसत. ज्यावेळेस नेटच्या वगैरे पातळ साड्या असतात ना त्यावेळेस वन साईड पदर वगैरे घेतला ना ते चांगलं नाही दिसत, वरती असं दोरे धागे दिसतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने हुक नक्की लावा. खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे. आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीने जर तुम्ही हुक लावले ना तर ब्लाऊज फाटेल पण हुक निघणार नाही, ही गॅरंटी मी नक्कीच देते. कारण मी खूप वर्ष झाले ब्लाऊज शिवते, तर कोणत्याच कस्टमरची असं ओरड येत नाही की ताई हुक वगैरे निघतात. त्याच्यामुळं मी काही स्वतःचे कामं स्वतःच करते, मला आवडतं ते करायला. कारण बाहेर जर हुक लावायला दिलं तर झटपट 2-3 दोऱ्यामध्येच हुक लावतात. आणि हुक लावताना प्रत्येक वेळी काय करायचं, आपल्याला 4 पदरी दोरा ओवून घ्यायचा, म्हणजे हुक छान बसतात, दोरा वगैरे निसटत नाही. तर चला, जे काही 2 दिवस डेली यूजच्या म्हणजे कधीतरी घालायच्या साड्या होत्या त्यावरती काढलेल्या होत्या, मग घालून वगैरे धुवून स्वच्छ ठेवलेल्या होत्या. आज तर धुवून घेतली एक साडी, जी की काल मी आषाढी एकादशी दिवशी घातली होती. तर म्हटलं चला ती पण स्वच्छ करून ठेवली तर लगेच हँगरला लावून कपाटात ठेवून द्यावा. कारण वरी पण डेली यूजच्या भरपूर साड्या आहेत, मग ते काय होतं की खूप राडा होतो वरती, मग मी लगेच पटापट करून ठेवून देत असते कपाटामध्ये. आणि बऱ्याच साड्या माझे स्वतः ब्लाऊज शिवलेले आहेत. तर तुम्हाला त्याचं कलेक्शन बघायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आपण त्याचा एक छान सेपरेट व्हिडिओ बनवूयात आणि तुम्हाला शेअर करेल. जर माझं साड्याचं कलेक्शन, माझं ब्लाऊजचं कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर बरेच ब्लाऊज साड्या तर तुम्हाला अंगावरती दिसतातच, पण सगळं काही बघायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मग त्यानंतर लाईट तर आलेलीच होती, हुक लावले, बाकीचे साड्या वगैरे कपडे व्यवस्थित ठेवून दिले. तोपर्यंत विशाल आणि सोनूला अभ्यासाला बसवलं आणि माझा हे ब्लाऊज मी कंप्लीट करून घेतला. तर आता जवळजवळ 7 वाजले होते. हाही ब्लाऊज कंप्लीट करून घेतला. चौकोनी गळा होता, अशी एल्बो साईजची स्लीव्ज होती कोपऱ्यापर्यंत, सिंपल होता आणि प्रिन्स कट होता, 3 पीस प्रिन्सेस कट होता. त्याला खाली क्रॉसपट्टी पण होती. तसं पण ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग आपल्या
दुसऱ्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. ते रेडी झालं आणि मग म्हटलं चला आता पटकन आवरून घ्यावा, दिवाबत्ती पण करायची. दिवस पूर्ण मावळला आला आहे, 7 वाजलेले आहेत. त्या अगोदर नंदबाई आल्या होत्या, 10 थोड्या वेळ बसल्या. मग त्यांना बोलत बोलत तो ब्लाऊज कंप्लीट केला आणि मग घेतले रेसिपी बनवायला. कारण थोडेच बनवायचे होते, त्याच्यासाठी थालीपीठ बनवण्यासाठी आज रेसिपी शेअर करते. तशी केलेली आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये, पण ते व्हिडिओ खूप जाता खाली गेलेले असते, म्हणजे खूप दिवसांची केलेली होती. तर एक वाटी, एक नाही पण तसं तुम्ही एक वाटी घे, तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर थोडं जास्त घ्या. पण इथं मी अर्धी वाटी घेतले. अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतले. तर ही तिन्ही पण पीठ मी मिक्स करून घेतले. आणि त्यानंतर इथं वाटण करून घेतले. मिरची, लसूण, थोडंसं मीठ आणि हे जिरे, हे सगळं टाकून वाटण करून घेतले. तर ते वाटण आपल्याला ह्याच्यात टाकायचे आणि भरपूर अशी कोथिंबीर चिरून घेतली. मस्त हिरवीगार कोथिंबीर होती, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. त्याच्यासाठी आता ह्याच्यात थोडीशी हळद टाकायची, थोडंसं मीठ टाकायचे आणि थोडंसं हे जे काही आपले वाटण बनवले ते वाटण टाकून द्यायचं. जेवढं तिखट लागते तुम्हाला तेवढं इथं टाकायचं. म्हणजे 4-5 मिरच्या आणि थोडंसं जिरं, भरपूर असा लसूण आणि मीठ टाकून वाटण केलं होतं. आणि सगळं आता हे मिक्स करून घ्यायचे. आणि कोथिंबीर मस्त बारीक चिरून पाण्यात टाकली होती मी, जेणेकरून त्याची माती वगैरे जाईल. कोथिंबीर टाकून द्यायची. तसं मला वेगवेगळ्या रेसिपी वगैरे बनवायला खूप आवडते, पण तसं वेळ नाही मिळत. पण जेवढं होईल शक्य तेवढं मी मुलांना करून खाऊ घालते. कारण रोज भाजी पोळी नको म्हणतात मुलं, काहीतरी वेगळं. तर आता हे सगळं एकजीव करून घ्यायचे. तर आमच्या इकडं गावाकडे धपाटे म्हणतात. आता कुणी धपाटे म्हणतं, कुणी थालीपीठ म्हणतं. आमच्या इकडे तर धपाटेच म्हणतात. आता हे मीठ वगैरे झाले, डबा ठेवून देते, पाणी घेते. जेवढं पाणी लागतंय तेवढं घ्यायचं, हळूहळू घेऊन मग त्याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं. आणि खास करून विशाल आणि आहोनला खूप आवडते, आहे का नाही? मला आवडते ना. शीट घेते ते आज. खालीच बसली मी मळायला, कारण मग खाली छान मळलं जातंय. किचनवरती उभं राहून एवढं व्यवस्थित मळता नाही येत, खाली बसून छान मळता येते. मी जे रोज चपातीचं पीठ असतं ना, तर ते पण मी खाली इथं मी मुगाची डाळ लावून कुकरमध्ये ह्याच्यासोबत खायला मस्त लागते. हळद तेल त्याच्यामुळं. थालीपीठ तुला आवडतं ना? थालीपीठ, धपाटा हा आवडते ना? तर असा घट्टसर मस्त मळून घ्यायचा. झाला म्हणून थोडासा त्याला याचा पूर्ण एकजीव करायचा आणि मग शेवटला मस्त तेल लावून ठेवायचं. थोड्या वेळ 5 मिनिट मुरून द्यायचं आणि मग थापायला सुरू करायचं. बस झाली. बरं झालं 4 मिनिटं 5 मिनिटं. पप्पाला थांब ना. त्याच्यात तेल लावून ठेवायचं मस्त.
थोड्या वेळ मुरून देते, हात वगैरे धुतलं. थोडंच बनवते कारण दुपारी खिचडी बनवली होती ना, तर ते सुद्धा उरलेली आहे म्हटलं. कोणची? शेवग्याची. तांदळाची खिचडी नव्हती बनवली का आपण दोघांनी खाल्ली होती. हा ती पिवळी. आता हे थोडा वेळ मुरून देते छान. असं पीठ एक जीव होईपर्यंत छान मुरलं ना तर धपाटे पण मस्त लागतात खमंग. तर हे सिंपल बनवलेत. अजून धपाटे बनवायची म्हणजे थालीपीठ बनवायची बरेच वेगवेगळी रेसिपी आहे. म्हणजे अजून भाजणीचं पीठ वगैरे बनवून आपण बनवतो त्यावेळेस मस्त लागतात. पण ते एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल कारण त्याचा खूप कुठं नाही. हे सिंपल पटकन झटकन बनवतात आणि खायलाही टेस्टी लागतात. तर मग याचं अशाच पद्धतीने मी जास्तीचं बनवत असते. तर जरा आता हात धुते, दवा वगैरे टाकते. मग थालीपीठाचं पीठ कसं मळायचं ते तर तुम्हाला दाखवलंच. पण धपाटे आपली थापायची कशी म्हणजे थालीपीठ थापायचं कसं. आता बघा थालीपीठ आहे ना, थापल्याशिवाय त्याची चव मात्र उतरत नाही थालीपीठामध्ये, हे माझी आजी म्हणायची. आणि ज्यावेळेस मी थालीपीठ थापते ना त्यावेळेस मात्र मला तिची खूप आठवण येते. कारण मी लहान असताना ना असं चुलीपाशी बसायची आणि ती मस्त अशी थालीपीठं गरमागरम थापून वगैरे मस्त अशी थापायची आणि गरमागरम भाजून मला मस्त खमंग भाजून द्यायची. इतकं मस्त लागायचे ना ते. तर ते खूप भारी लागायचे. दह्यासोबत लोणच्यासोबत त्यावेळेस खायला द्यायची. आता तर मुलांना सॉससोबत आवडतात, पण शक्यतो दही सकाळचं जर नाश्त्याला थालीपीठं बनवले ना तर सकाळी दह्यासोबत खाल्ले ना खूप टेस्टी लागतात. आणि मी तर इथं मुगाची डाळ टाकली होती शिजायला आणि मस्त तेल मीठ आणि हे टाकायचं फक्त हळद आणि मस्त घोटून घ्यायची डाळ. मुगाची डाळ छान अशी शिजली होती आणि घोटून घ्यायची आणि ती खायची त्याच्यासोबत. कारण माझी आजी तशी करायची, खूप मस्त लागायची. आणि कुठं बाहेर कुठं यात्रेला वगैरे जायचं म्हटलं ना तर ती अशी गरमागरम थालीपीठं बनवून द्यायची आणि डाळ कांदा एक बनवून द्यायची. खूप टेस्टी लागायचं ते जेवण. आणि माझी आईसुद्धा तशीच करते कारण ह्या सगळ्या पारंपरिक रेसिपीतनं आईची आणि आजीची आठवण आल्याशिवाय पूर्ण होतच नाही आहेत. तर तुमचं असं होतं का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला असो, विष तयार झालं होते गरमागरम मस्त थालीपीठ. तर म्हटलं विशालला द्यावं कारण विशाल नंतर बघ छान आहे ना. खूप छान आहे. एकदम भारी. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थालीपीठ तुम्हाला आवडते का ते सुद्धा कळवा. आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ तुम्हाला आवडला की लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.